विषय मराठी. कविता क्रमांक 17. अन्नजाल. प्रश्न पहिला. अन्नजालाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कवीने दिलेली 2 उदाहरणे. उत्तर. माणूस काडीला काडी जोडून साखळी तयार करतो. अनेक धागे जोडून कोळी जाळे विणतो. प्रश्न दुसरा. चुकीचे विधान शोधा. 1. मधली कडी तुटली तर संपूर्ण साखळी कायम राहते. 2. निसर्ग नारायणाने महाजाल निर्माण केले. 3. कोळी आपले जाळे स्वकष्टाने विणतो. 4. कोणत्याच प्राण्याची माणसाने हत्या करू नये. यात चुकीचे विधान आहे. मधली कडी तुटली तरी संपूर्ण साखळी कायम राहते. आता आ प्रश्नामधलं बघूया. 1. अन्नजालातील प्राणीजाती नष्ट झाल्यास ते क्षीण होते. 2. कोळ्याच्या जाळ्यातील काही धागे तुटले तर काही बिघडत नाही. 3. एक प्राणीजात नष्ट झाली तर अन्नसाखळी तुटते. 4. अनेक प्राणीजाती मारल्या तरी अन्नजाल टिकून राहते. या ठिकाणी चुकीचे विधान आहे. अनेक प्राणीजाती मारल्या तरी अन्नजाल टिकून राहते. प्रश्न तिसरा. कोळ्याचे जाळे व अन्नजाल यांच्यामधील साम्य लिहा. चला तर आपण आता साम्य बघूया. कोळ्याचे जाळे, अन्नजाल. पहिला मुद्दा बघूया. कोळ्याचे जाळे या सदरात अनेक धागे एकास एक जोडून कोळी जाळे विणतो. तर अन्नजालामध्ये प्राणी जातीसाठी निसर्ग अन्नजाल विणतो. आता कोळ्याच्या जाळ्यामधील दुसरा मुद्दा बघूया. अनेक धागे तुटले तरी जाळे कायम राहते. आणि इकडं अन्नजालामध्ये कित्येक प्राणीजाती लोपल्या तरी अन्नजाल टिकून राहते. प्रश्न चौथा. खालील कृतीचा किंवा घटनेचा परिणाम लिहा. मानवाने प्राण्यांना मारले तर. बघा काय होईल. मानवाने प्राण्यांना मारले तर अन्नाचे महाजाल कमकुवत होईल आणि कालांतराने हळूहळू संपून महाजाल तुटून जाईल. प्रश्न 5. तुमच्या शब्दात स्पष्ट करा. अ. तुम्हाला समजलेली अन्नसाखळी तुमच्या शब्दात सोदाहरण स्पष्ट करा. उत्तर. अन्नसाखळी म्हणजे निसर्गातील एक महत्त्वपूर्ण जाळे आहे, ज्यात एक प्राणी दुसऱ्यावर अवलंबून असतो. माणूस जसा कड्या जोडून साखळी तयार करतो, तशीच निसर्गात अन्नसाखळी तयार झालेली आहे. एका प्राण्याला दुसरा बलवान प्राणी मारून खातो तर त्यालाही तिसरा प्राणी खातो. जेव्हा एकमेकांचे भक्ष्य होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असते, तेव्हा अन्नसाखळी टिकून राहते. काही प्राणीजाती नष्ट झाल्या तरीही हे जाळे पूर्णपणे तुटत नाही. परंतु माणसाने जर अनावश्यकपणे प्राण्यांची शिकार केली तर त्याचा अन्नसाखळीवर वाईट परिणाम होतो. उदाहरणार्थ, वाघ, डुक्कर, सशासारखे प्राणी नष्ट झाले तर पर्यावरणाचा समतोल बिघडू शकतो. म्हणून अन्नसाखळी अबाधित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आ. कवितेच्या आधारे जीवो जीवस्य जीवनम हे सुवचन स्पष्ट करा. उत्तर. प्राणी जीवनाची अन्नसाखळी ही नैसर्गिक आहे. एकमेकांना खाऊन प्राणी जगतात व ते एकमेकांचे अन्न असतात. एका चित्रात कीटकांना पाल, पालीला बेडूक, बेडकाला साप व सापाला गरुड खातो असे दाखवले आहे. अशा प्रकारे एकमेकांचे भक्षण होऊन जीवनचक्र चालू राहते. यालाच जीवो जीवस्य जीवनम म्हणतात.